सर या कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल प्रल्हाद झंझने यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय पालक प्रतिनिधी म्हणून। त्यानंतर सुभाष छगन जाधव सहशिक्षक यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय। श्री ओंकार क्लासेसचे संचालक राठोड सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय। ज्योत होते क्रांतीची अन समर्पणाची, ज्योतीने एकच संदेश दिला आहे, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं। म्हणूनच या दिवाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवून आपण कार्यक्रम साजरा करत असतो। म्हणून मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजेवरती प्रज्वलन करून घ्यावे। शारदा कोचिंग क्लासेसचे संचालक श्री शिवाजी वराड सर व बोराडे सर सह प्रमुख पाहुणे यांच्यासोबत सरस्वती पूजन या ठिकाणी होत असताना आपण सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करत असताना श्री बोराडे सर व वराड सर म्हणून कार्यक्रम सादर करत असतो। तेव्हा या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करत असताना श्री बोराडे सर तसेच सोबत शारदा कोचिंग क्लासेसचे संचालक वराड सर तसेच श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक श्री परमेश्वर राठोड सर या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत। संचालक श्री परमेश्वर राठोड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री विजय बोराडे सर यांचं स्वागत करावं। विजय बोराडे सर यांचा या ठिकाणी स्वागत करत असताना श्री परमेश्वर राठोड सर श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक शाल श्रीफळ आणि पुष्प देखील देऊन या ठिकाणी विजय बोराडे सर यांचा सत्कार श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक परमेश्वर राठोड सर त्यानंतर
सुभाष छगन जाधव हे सुद्धा आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी विद्यावर्धिनी मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक श्री विजय चव्हाण सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुभाष छगन जाधव हे एक शिक्षक आहेत आणि ते सुद्धा आपल्याला या शुभप्रसंगी लाभलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करत आहोत. विद्यावर्धिनी मुलांच्या वसतिगृहाचे संचालक श्री विजय चव्हाण सर हे त्यांचे स्वागत करत आहेत. शाल श्रीफळ आणि पुष्प इच्छे देऊन त्यांचा स्वागत या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर संतोष जनार्दन राठोड हे सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी एकनाथ आडे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार करावा. एकनाथ आडे श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक एकनाथ आडे यांनी सुद्धा सत्कार करण्यासाठी स्टेजवर यायचे. डॉक्टर संतोष जनार्दन राठोड यांची आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक एकनाथ राठोड हे करत आहेत. डॉक्टर संतोष या ठिकाणी श्री डॉक्टर संतोष राठोड यांचा सत्कार या वसतिगृहाचे संचालक एकनाथ आडे करत आहेत. त्यानंतर यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असणारे श्री विठ्ठल तुला झंझने यांचा सत्कार करण्यासाठी मी एकनाथ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी झंझने पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले विठ्ठल तुला झंझने यांचं स्वागत करावं. पालक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे विठ्ठल झंझने यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी एकनाथ जाधव यांना निमंत्रित केलेले आहे. धन्यवाद. त्यानंतर सुभाष छगन जाधव शिक्षक हे सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी नकुल त्यानंतर श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक श्री परमेश्वर राठोड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी नकुल जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संचालक श्री परमेश्वर राठोड सर यांचं स्वागत या ठिकाणी नकुल जाधव करत आहेत. याच क्लासेस मध्ये आपण
आपल्या पाल्यांना यश संपादन करून आपण आपल्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत आहोत. संचालक परमेश्वर राठोड सर यांचं स्वागत या ठिकाणी नकुल जाधव यांच्या मार्फत होत आहे. त्यानंतर धन्यवाद सर. त्यानंतर विद्यावर्धनीय वसतिगृहाचे मुलांचे वसतिगृहाचे संचालक श्री चव्हाण सर यांचं स्वागत करण्यासाठी मी एकनाथ आळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करावं. एकनाथ आळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी विद्यावर्धनीय मुलांच्या वसतिगृहाचे संचालक श्री विजय चव्हाण सर यांचं स्वागत करावं. विद्यावर्धनीय मुलांच्या वसतिगृहाचे संचालक श्री विजय चव्हाण सर हे सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत याच वसतिगृहाचे संचालक एकनाथ आळे सर हे करत आहेत. सर या छोट्याशा स्वागताच्या कार्यक्रमानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वास शिक्षकाला मान आणि स्थान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित म्हणून या ठिकाणी मी श्री जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर करावे. जाधव सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता मासाहेब जिजाऊ, महाराष्ट्राच्या मातीमध्ये शौर्याने लढून स्वाभिमानाने मरावं कसं शिकून देणारे छत्रपती संभाजी महाराज, शैक्षणिक शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले, त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाचे महर्षी राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, त्यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, संत शेवालाल महाराज या सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करून आज या श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृह या वसतिगृहाचा हा आगळा वेगळा कार्यक्रमाचा सोहळा तुमच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी वराड सर, शारदा कोचिंग क्लासेसचे संचालक, त्यासोबतच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय विजय बोराडे सर आणि सर्व इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पालक, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मेहनतीचे फळ आज गोड झाले. विद्यार्थ्याचे स्वप्न सत्यात उतरले. मेहनतीचे फळ आज गोड झाले. विद्यार्थ्याचे स्वप्न सत्यात उतरले. यशाच्या शिखरावर नाव झळकले. श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृह यांचे मान आज उंचावले. श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृह यांचे मान आज उंचावले. या आजचा हा सोहळा आपण पाहतो इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा वेगवेगळ्या शाळेमध्ये आपण साजरा करत असतो. परंतु आज पहिल्यांदा
मी या ठिकाणी पाहत आहे की वसतिगृहामध्ये हा कार्यक्रमाचा सोहळा हे वसतिगृहाचे संचालक आदरणीय श्री परमेश्वर राठोड आणि सहसंचालक एकनाथ आडे सर या त्यांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं तर या कार्यक्रमामधून त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, त्यांनी केलेली जिद्द, त्यांची मेहनत, वर्षभरात त्यांनी केलेले प्रयत्न, त्याचं जे मिळालेलं यश आहे त्यांचं कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे। त्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात। हे विद्यार्थी आणि हे वसतिगृह मागच्या 2 वर्षापासून या वसतिगृहाची सुरुवात आदरणीय राठोड सर आणि एकनाथ आडे सर यांनी गेवराई तालुक्यामध्ये केलेली आहे आणि या अवघ्या थोड्या कालावधीमध्ये या वसतिगृहास हे 3रं वर्ष सुरू आहे। मागच्या 2 वर्ष आणि हे 3रं वर्ष चालू आहे। या 3 वर्षामध्ये चांगली प्रगती या वसतिगृहात होत आहे। या वसतिगृहामधून इयत्ता 10वी उत्तीर्ण होऊन संस्कार नकुल जाधव हा विद्यार्थी 95.20% गुण घेऊन या वसतिगृहातून उत्तीर्ण झालेला आहे। सर्वात जास्त गुण या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत। त्याचबरोबर कार्तिक महादेव गोरे 83.20% या विद्यार्थ्याला गुण मिळालेले आहेत। रणवीर विठ्ठल झंझणे 79.20% या विद्यार्थ्यांनी गुण घेतलेले आहेत। शिवराज संजय चव्हाण 78.60 इतके गुण या विद्यार्थ्यांना मिळवलेले आहेत। मुकेश भाऊसाहेब चव्हाण 77.60% या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत। त्यासोबतच रोहन नवनाथ जाधव 61.8% गुण या विद्यार्थ्यांना CBSE मधून हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे। शिवराज संजय चव्हाण 60.30% गुण हा CBSE बोर्ड मधून हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे। त्यानंतर संकेत संतोष पवार 55% गुण घेऊन हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे। किरण कृष्ण जाधव हा सुद्धा 55% गुण घेऊन हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे। या वसतिगृहात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत, त्यासोबतच शाळेमध्ये सुद्धा त्यांच्या क्लास टीचर, त्यांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांना केलेलं मार्गदर्शन आणि कोचिंग क्लासेस चे आपले सर आदरणीय वराड सर यांना केलेलं मार्गदर्शन, त्यासोबतच वसतिगृहामध्ये आदरणीय राठोड सर यांचं केलेलं नियोजन आणि पालकांचं सहकार्य, हे सर्व या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे। आता एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी असेल तर सर्वच विद्यार्थी सारखे नसतात। जो मेहनत करतो, जो कष्ट करतो, जो झगडतो, जो वेळेचं नियोजन, योग्य नियोजन करून अभ्यास करतो, हाच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि त्यासोबतच पालकांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे। आज या वसतिगृहामध्ये या वसतिगृहाचं आपण शेड्यूल पाहिलं तर सकाळी 5:30 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या वसतिगृहाचं शेड्यूल चालतं। या वसतिगृहामध्ये सकाळी उठल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रथमतः 1 ते 1.5 तास अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो। त्यानंतर त्यांचं आवरण आणि आपली शाळा, काही शाळेचं टाइम 7:30चा आहे, काही शाळेचं थोडं उशीर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर आवरून जावं लागतं। त्यानंतर पूर्ण दिवसभर विद्यार्थी हा अभ्यासात बिझी असतो। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर या वसतिगृहाचं पाहिलं आपण तर वसतिगृह आपल्या घरच्या सारखं आहे। जसं आपण घरी विद्यार्थ्यांना देत असतो तेच या वसतिगृहामध्ये त्या विद्यार्थ्यांना मिळत आहे, त्यापेक्षाही चांगलं मिळत आहे। पालक आपलं मनोगत व्यक्त करतीलच, ते सांगतीलच की विद्यार्थ्यांनी या वसतिगृहामध्ये काय मिळतं आणि काय मिळत नाही। या सकाळी विद्यार्थ्यांना गरम पाण्यापासून, नाश्त्यापासून तर त्यांना कोचिंग क्लासेसच्या मार्गदर्शनापर्यंत हे सर्व या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात मिळालेलं आहे। आणि इथून पुढे सुद्धा अजून
वेगवेगळे बदल करण्यासाठी आपण आदरणीय राठोड सरांना यांना सुचवलेलं आहे. अजून यामध्ये बदल होणार आहेत, परंतु आजपर्यंत जे झाले ते सुद्धा अतिशय मोलाचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी अभ्यास करून अतिशय गुणवंत विद्यार्थी घडून आपलं नाव, आपल्या पालकाचं नाव, आपल्या गावाचं नाव या ठिकाणी मोठं केलेलं आहे. म्हणून कष्ट प्रत्येकानं करावंच लागतंय. आपण कष्ट करतोय, आपण शेतीमध्ये सुद्धा कष्ट करतोय, कष्टाशिवाय पर्याय नाही. मी सुद्धा 2003 बॅचचा आदरणीय बोराडे सरांचा विद्यार्थी आहे निवास स्कूलचा. त्यावेळेस ही बिल्डिंग नव्हती, जुनी बिल्डिंग होती आपली तेव्हाचा, परंतु कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आज मी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे प्राथमिक शिक्षक म्हणून. कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीच. त्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी, पुढील त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं जे पुढील भविष्य आहे ते अतिशय फुलावं, त्यांना अतिशय यश मिळावं आणि चांगल्या पोस्टवर अतिशय कठोर मेहनत करून ते आपल्या आईवडिलाचं, आपल्या गावाचं, आपल्या परिवाराचं, आपल्या गुरुजनांचं सर्वांचं नाव उज्ज्वल करावं, हे आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. कष्टाचे चीज झाले आज यशाचा हा सोहळा, कष्टाचे चीज झाले आज यशाचा हा सोहळा. ज्ञानाचा दिवा उजळला, फुलला ज्ञानाचा मळा. 10वीच्या या यशाने मान उंचावली आम्हा सर्वांची, 10वीच्या या यशाने मान उंचावली आम्हा सर्वांची. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पूर्ण होत स्वप्ने तुमची सारी, पूर्ण होत स्वप्ने तुमची सारी. या ठिकाणी पुनश्च एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो, सर्व विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा देतो. आणि मला 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखरच श्री राठोड सर यांचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण गेवराई शहरामध्ये भरपूर हॉस्टेल आहेत, परंतु हॉस्टेल मार्फत हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेणे हा खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की आमचं काय होईल, काय नाही होईल, आणि म्हणून त्यांच्यासाठी असं म्हणावं वाटतं की एक न एक दिन हासिल कर ही लूंगा मंजिल, एक न एक दिन हासिल कर लूंगा ही मंजिल. ठोकरे जहर थोड़ी ना है, ठोकरे जहर थोड़ी ना है, जो खाकर मर जाऊंगा. असे म्हणणारे श्री ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांबद्दल पुन्हा सांगावंसं वाटतं की मिळालेले यश सत्कारास पाळा, कौतुक होईल पहा मुलांचे सर्वत्र. हा सत्कार आहे तुमच्या गुणवत्तेचे, मेहनत आणि जिद्दीचे, तुमच्यातील हुशारीचे. आणि म्हणून आज आपण या वसतिगृहामध्ये शिकून वर्षभर मेहनत घेऊन जिद्दीने चिकाटीने जे काही मार्क मिळवलेले आहेत त्या मार्क आणि त्या मुलाचं नाव आहे संस्कार नकुल जाधव. यांनी जबरदस्त अशी मेहनत घेतली. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतोय. संस्कार नकुल जाधव यांना 95.20% घेऊन हे 10वी ठिकाणी सत्कार या सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की संस्कार नकुल जाधव याचा सत्कार करावा. पालकांसोबत संस्कार नकुल जाधव यांनी जबरदस्त अशी मेहनत घेतली. रात्रंदिवस एक करून त्याने जबरदस्त अशी मेहनत घेतली. सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी जे काही मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाला त्याने योग्य दिशा दिली आणि चांगल्या प्रकारे यश संपादन केलं.
जवळपास 95.20% घेऊन तो उत्तीर्ण झालेला आहे आणि म्हणून मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संस्कार नकुल जाधव पालकांसोबत त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तेव्हा सर्व पालकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. जबरदस्त अशा विद्यार्थ्यांची खरोखरच काळाची गरज आहे. या अशा विद्यार्थ्यांनी खरोखरच आपल्या पालकांचे मान उंचावते आणि आपल्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करतात आणि असेच विद्यार्थी घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. जबरदस्त या ठिकाणी त्याने मार्ग घेऊन 10वी उत्तीर्ण झालेला आहे. भावी पुढील वाटचालीसाठी सर्व मान्यवर या विद्यार्थ्याला शुभेच्छा देत आहेत. सुंदर असं यश संपादन केलेलं आहे. संस्कार नकुल जाधव, खरोखरच कौतुक करावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखरच वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर कार्तिक महादेव मोरे यांनी सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकून यश संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला 83.20% मिळालेले आहे. त्याचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. त्यासाठी त्यांनी सुद्धा पालकांसोबत स्टेजवर यायचं आहे. कार्तिक महादेव मोरे त्यांनी सुद्धा पालकांसोबत स्टेजवर येऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत स्वीकारायचं आहे. मान्यवरांना मी विनंती करतो की कार्तिक महादेव मोरे यांनी सुद्धा 83.20% घेऊन उत्तीर्ण झालेला आहे. त्याला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. खरोखरच जर अभ्यास करणारा संगतीवर डिपेंड आहे सर्व काही, तर अभ्यास करणारा विद्यार्थी आपल्या संगतीत असेल तर खरोखरच आपण सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या विद्यार्थ्यांनी याच वसतिगृहामध्ये राहून एकमेकाच्या संगतीने चांगल्या अशा प्रकारे अभ्यास करून सिद्ध मेहनत चिकाटी यांच्या बळावरती सरांच्या मार्गदर्शनाखाली घडले आणि मार्गदर्शनाचा पालन करून त्यांचा या ठिकाणी 83.20% घेऊन तो 10वी उत्तीर्ण झाला आहे. आणि पुढील वाटचालीसाठी त्या विद्यार्थ्यास शुभेच्छा देताना मान्यवर या ठिकाणी धन्यवाद. त्यानंतर रणवीर विठ्ठल झंझणे यांनी सुद्धा 79.20% घेऊन उत्तीर्ण झालेले आहे. टाळ्या यांच्यासाठी सुद्धा रणवीर विठ्ठल झंझणे यांनी सुद्धा 79.20% याच हॉस्टेलमध्ये राहून सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांचे सुद्धा पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पालकांच्या समवेत मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चांगले गुण संपादन केल्याच्या नंतर आपल्या आईवडिलांच्या खरोखरच आपल्या आईवडिलांचे मान उंचावण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात आणि त्यांना सुद्धा अभिमान वाटतो की खरंच माझा विद्यार्थी, माझा पाल्य हा कुठतरी चांगल्या प्रकारे घडण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा वेळेस पालक सुद्धा शिक्षणासाठी मागे हटत नाही. धन्यवाद. यानंतर शिवराज संजय चव्हाण यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मार्ग संपादन केलेले आहे. त्यांचे पालक उपस्थित आहेत. जरी पाल्य उपस्थित नसला तरी पालक उपस्थित आहेत. पालकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा मान्यवरांच्या हस्ते. खरोखरच किती अभिमान वाटतो ना जर आपल्या पाल्याने जर चांगल्या प्रकारे मार्ग संपादन केल्याच्या नंतर. खरोखरच जो आनंद आहे तो गगनात मावत नाही एवढा आनंद आपल्या पालकांना होत असतं. आणि म्हणून पालकांनी या ठिकाणी संजय चव्हाण यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. 78.7% या पाल्याने सुद्धा घेतलेले आहेत. धन्यवाद. त्यानंतर मुकेश भाऊसाहेब चव्हाण यांनी सुद्धा पालकांसोबत स्टेजवर यायचंय, सत्कार स्वीकारायचा आहे मान्यवरांच्या हस्ते. मुकेश भाऊसाहेब चव्हाण यांनी सुद्धा
यांच्या पावलावर पाऊल टाकून 77.7% घेऊन उत्तीर्ण झालेले आहे. भविष्याचे पुढील वाटचालीसाठी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शुभेच्छा. 77.7% घेऊन उत्तीर्ण मुकेश भाऊसाहेब चव्हाण यांच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शुभेच्छा, स्वागत, सत्कार. मुकेश चव्हाण याचा या ठिकाणी स्वागत मान्यवरांच्या हस्ते. खरोखरच स्टेजवर जाऊन आपण स्वागत स्वीकारावं, खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि जो आनंद मिळतो तो आनंद गगनात मावत नाही. आणि म्हणून त्यांच्यानंतर शिवराज बापूसाहेब मोरे यांना सुद्धा मी विनंती करतो की पालकासोबत आपण स्टेजवर यायचं आहे आणि सत्कार स्वीकारायचा आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शिवराज बापूसाहेब मोरे CBSE पॅटर्नचा विद्यार्थी यांनी सुद्धा चांगले गुण संपादन केलेले आहेत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी त्यांचा स्वागत करत आहेत की भविष्यात अशाच पद्धतीने यश मिळवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खरोखर जेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे गुण मिळतात आणि आपण स्टेजवर जाऊन अशा पद्धतीने स्वागत घेतो तेव्हा आनंद जबरदस्त. धन्यवाद. त्यानंतर राठोड हरिओम यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मार्क संपादन केलेले आहेत. जवळपास 85.7% यांनी सुद्धा मार्क घेतलेले आहेत. पालक आलेले नाही कामानिमित्त. राठोड हरिओम यांनी अशाच पद्धतीने जबरदस्त अशी जिद्द चिकाटी मेहनत याच्या बळावर 85.7% मार्क घेतलेले आहेत. मान्यवरांच्या हस्ते स्वागत या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर आदित्य चव्हाण यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे 10वी मध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला आहे. तेव्हा पालकासोबत त्यांनी सुद्धा स्टेजवर येऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत स्वीकारायचं आहे. आदित्य चव्हाण यांनी सुद्धा चांगले मार्क मिळवलेले आहेत. चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा केलेली आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक या ठिकाणी मान्यवर आणि मान्यवरांच्या हस्ते पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अशाच पद्धतीने कामगिरी करत राहो, अशाच पद्धतीने मेहनत घेत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. विद्यावर्धनीय वसतिगृहाचे संचालक चव्हाण सर यांचा मुलगा आदित्य चव्हाण यांनी अशी कामगिरी केली, चांगल्या प्रकारे मार्क मिळवले. त्याचा या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर पालक या ठिकाणी ते उपस्थित आहेत. पालकांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी मी करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. नवनाथ अप्पा लगड या पालकांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे, स्टेजवर यायचं आहे. नवनाथ अप्पा लगड त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
धन्यवाद. यानंतर लक्ष्मण फसले या पालकांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मान्यवरांना विनंती करतो की लक्ष्मण फसले या पालकांचा सत्कार करावा. यांचे सुद्धा विद्यार्थी याच हॉस्टेलमध्ये शिकत आहेत आणि म्हणून विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पालकांचा सत्कार. त्यानंतर धन्यवाद. यानंतर संतोष राठोड यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी संतोष राठोड यांचा सत्कार करावा. संतोष राठोड यांचा सुद्धा विद्यार्थी याच हॉस्टेलमध्ये शिकत आहे. धन्यवाद. त्यानंतर प्रल्हाद झंझने यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. प्रल्हाद झंझने यांचा सत्कार करण्यासाठी मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर याच वसतिगृहामध्ये श्री ओंकार मुला मुलींच्या वसतिगृहाचे या वसतिगृहामध्ये शिकून आपण चांगल्या प्रकारे 10वी उत्तीर्ण झालेलो आहोत. चांगल्या प्रकारे मार्क मिळवलेले आहे. तेव्हा आपल्याला या हॉस्टेलमध्ये राहत असताना आपल्याला काय अडचणी आल्या, आपल्याला कोणत्या सरांचे मार्गदर्शन मिळाले, कशा पद्धतीने मिळाले, आपण कोणत्या पद्धतीने कामगिरी केली, अभ्यास केलं, याबद्दल आपले मनोगत मांडण्यासाठी या ठिकाणी मी संस्कार जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. माझे नाव संस्कार जाधव. इयत्ता 10वीमध्ये शिकून आता परीक्षा पास झालेलो आहे. तसंच मला 95.20% आलेले आहेत. या यशाचा भागीदार मी एकटाच नसून माझे सर्व शिक्षक, मित्र व मार्गदर्शन लाभलेले आहेत सर लोक, यांना सर्वांना मी माझ्या यशाच्या भागीदार समजतो. नुसतं पैसेच भरले म्हणजे काय सगळं झालं नाही. तर कुठे पैसे भरले, कुठे इन्व्हेस्टमेंट केली ते महत्त्वाचं आहे. पैसे तर भरायला कोणी पण भरतं, पण योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीवर, योग्य वेळेवर पैसे भरणं हे महत्त्वाचं असतं. नुसतं पैसे दिले म्हणून सगळं झालं नाही. तर तसंच माझ्या पालकांनी पण चांगला निर्णय घेतला. मला चांगल्या हॉस्टेलवर ठेवलं, चांगल्या शाळेत ठेवलं, चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये ठेवलं. त्या कोचिंग क्लासेसमध्ये मला माननीय बोराडे सरांचा सहवास लाभला, त्यांचे मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे हे यश आज संपादन झालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वत धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. यशाच्या या शिखरावर थांबायचे नाही कधी, यशाच्या या शिखरावर थांबायचे नाही कधी, स्वप्नांना नवे पंख दे, भरारी घ्यायची आहे पुढे सदैव. परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाची धरूया साथ, परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाची धरूया साथ, उज्ज्वल भविष्यासाठी करूया नव्या वाटेची सुरुवात, करूया नव्या वाटेची सुरुवात. त्यानंतर कार्तिक मोरे याने सुद्धा या हॉस्टेलमध्ये राहून याने सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे, उत्तीर्ण झालेले आहे, चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले आहे. तेव्हा त्यांचे सुद्धा आपण मनोगत ऐकणार आहोत. त्यासाठी त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी आपले मनोगत मांडावं.
नमस्कार. आज या ओंकार मुलाचे वसतिगृह येथे गुणगौरव सोहळा म्हणून आयोजित केलेला आहे. तरी श्री परमेश्वर राठोड यांच्या वसतिगृहात मी शिकून गुण प्राप्त केलेले आहेत. श्री विजयजी कोराडे सर व वराड सर यांचं सुद्धा मला मार्गदर्शन लाभलेलं आहे. तरी मी यांचं सर्वांना धन्यवाद म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. या विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की मिळालेले यश हे केवळ प्रवासाचे पहिले पाऊल आहे. मिळालेले यश हे केवळ प्रवासाचे पहिले पाऊल आहे. अजून अनेक शिखरे सर करायचे हेच खरे ध्येय आहे. ज्ञान, संस्कार आणि कष्टाच्या बळावर घडूया उज्ज्वल उद्याचा नवा संसार, उद्याचा नवा संस्कार. यानंतर रणवीर झंझणे या विद्यार्थ्यास मी निमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रणवीर झंझणे यांनी सुद्धा या हॉस्टेलमध्ये राहून चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे, उत्तीर्ण झालेला आहे. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षण पालक आणि माझे प्रिय मित्र, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज हा सत्कार समारोह आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आमच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजन केलेल्या या कार्यक्रमाबद्दल मी सर्वप्रथम संस्थेचे, शिक्षकांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. विद्यार्थ्यांच्या यशामागे केवळ त्यांची मेहनत नसते, तर शिक्षकांचे मार्गदर्शक आणि पालकांचे प्रोत्साहन आणि मित्रांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे असते. आज आम्हाला मिळणारा हा सन्मान भविष्यात आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. या प्रसंगी मी सर्व सत्कार मूर्ती विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी ज्ञान, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर समाज व देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे हीच माझी अपेक्षा. शेवटी हा सण सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे विजयजी बोराडे सर आणि प्राध्यापक शिवाजी वराड सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आम्हाला जे नाही ते शिकवले, कोणत्याही गोष्टीला कमी पडून दिले नाही. तसेच धन्यवाद. धन्यवाद. या विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं आव्हाने येतील अनेक संकटेही उभे राहतील. आव्हाने येथील अनेक संकटेही उभे राहतील, पण जिद्दीच्या जोरावर यशाची फुले नक्कीच फुलतील. चला तर मग नव्या उमेदीनं, नव्या स्वप्नाचा ध्यास घेऊ. चला तर मग नव्या उमेदीनं, नव्या स्वप्नाचा ध्यास घेऊ. उज्ज्वल भविष्यासाठी पुढील वाटचाल सुरू करू. उज्ज्वल भविष्यासाठी पुढील वाटचाल सुरू करू. या ठिकाणी आताच आपल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे की आम्ही हॉस्टेलमध्ये राहत असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या किंवा त्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन लाभले, त्या मार्गदर्शनाला आम्ही पात्र ठरलो आणि जिद्दीने, मेहनतीने, कष्टाने आम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो. अशा पद्धतीने त्यानंतर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक जे की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहेत. तेव्हा मी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे विजय बोराडे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. आजच्या या गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असणारे शारदा कोचिंग क्लासेसचे संचालक, मराठवाड्याचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक शिवाजी वराड सर, ह्या ओंकार मुला मुलींचे वसतिगृह आणि ह्या वसतिगृहाचे जे काही संचालक आहेत आमचे मित्र परमेश्वर राठोड सर, सहसंचालक श्री एकनाथजी
आडे सर, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे संघर्ष योद्धाचे संपादक बापूसाहेब उमरे साहेब, सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर माझं 95% काम माझ्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलंय. सुभाषनी मला काही बोलण्यासाठी त्यांनी ठेवलेलं नाही. त्यांनी सगळं अभ्यास मुलांनी कशा पद्धतीने केलेला आहे, यश कसं मिळतंय, हे सर्व तुमच्या समोर त्यांनी व्यवस्थित आणि सुस्पष्ट असं स्पष्टीकरण केलेलं आहे. याच्या संदर्भात मी गेल्या 24 वर्षापासून त्या गेवराई नदीमध्ये गणित विषयाचा शिक्षक आणि शिकवण्याचं काम मी करत आहे. 26 वर्षामध्ये मला खूप साऱ्या हॉस्टेलशी, पूर्ण महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व हॉस्टेलशी मला संबंध आलेला आहे. पहिलं असं हॉस्टेल असेल ज्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव आयोजित केलेला आहे. याच्या पूर्वी कुठेही पुण्याच्या सर्व हॉस्टेलला मी भेट दिली. माझ्या मुलाच्या मुलीच्या ऍडमिशनच्या संदर्भात असं तिथे ते पहिले आले, परंतु असे कुठेही कार्यक्रम आयोजित केलेले नाही. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं ह्या हॉस्टेलचं काम चालू असतं. माझं घर इथून अगदी 30 सेकंद अंतरावर आहे. 1 मिनिट म्हणता येणार नाही, बरोबर आहे. किमान माझ्या दिवसातून 15 ते 20 चक्रा ह्या ठिकाणी ह्या रस्त्यातून जाय होता दिवसभरात. मला कधीच एखादा विद्यार्थी खाली बेशिस्तीने दिसलेला नाही. माझ्याकडे ह्या हॉस्टेलचे बरेचसे विद्यार्थी शाळेतही आहेत, क्लासमध्ये आहेत. त्याच्यामुळं माझं सातत्याने ह्या हॉस्टेलकडे आवर्जून लक्ष असतं की विद्यार्थ्यांची शिस्त काय आहे, विद्यार्थीमध्ये शिस्त आहेत का, अभ्यास करतात का. रात्री एखाद्या 11 11:30 जरी वाटले तेव्हा त्यांचं काही अभ्यासाची जी काही स्टडी रूम आहे हे सगळे लाईट सांगत असतात. समजा ही लाईट जर चालू असेल तर मग त्या विद्यार्थी अभ्यास करत आहेत असं आपण त्याचा अनुमान काढतो. लाईट जर बंद झाली असेल असं खालून दिसतं रोडून जाताना, सहज अशी नजर जाते आपल्या विद्यार्थी. लाईट चालू 11:30 म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतात, बरोबर सांगतो. लाईट बंद आहे, अभ्यास बंद थांबलेला आहे. काही अपेक्षापेक्षा 2-5% ह्या वर्षी विद्यार्थ्यांना कमी आहे. ऍक्च्युअल ज्या परिस्थितीमध्ये ह्या वर्षी परीक्षा झालेली, जी काही टक्क्यांची गुणवत्ता तुम्हाला मिळालेली आहे, टक्केवारी मिळालेली आहे, ही खूप चांगल्या प्रकारची आहे. याच्या पूर्वीचे टक्के हे आम्हाला माहिती कशा पद्धतीने यायचे आणि ह्या वर्षी आलेली जी टक्केवारी आहे याला हे आम्हाला सुद्धा माहित आहे. सिंगल मार्काची कॉपी ह्या वर्षी चाललेली नाही आणि याच्या पुढे चालणार नाही हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवायचं. ज्या पद्धतीने सीबीएसई परीक्षा कंडक्ट करते आहे त्याच धर्तीवर ह्या वर्षी 10वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. कॉपी हे नव्हतं म्हणून आम्हाला जे वाटायचं संस्कार 98-99 पर्यंत जाईल, परंतु 96% हे आजच्या घडीला 100%च्या इक्वल आहे. ते मी तुम्हाला आवर्जून ह्या ठिकाणी सांगतो. त्या हॉस्टेलची जी काही शिस्त आहे, ह्या हॉस्टेलमध्ये मुलांना जे काही मिळणारं जेवण आहे, मी स्वतः वैयक्तिक घेऊन यायचं. आम्ही सरांनी गेवराई शहरातल्या पूर्ण हॉस्टेलला व्हिजिट दिलेली होती. त्या ठिकाणी असणाऱ्या जेवणाचा दर्जा आम्ही चेक केलेला आहे. तुमचे जरी पाले असले, तुमचे मुलं जरी असले तर ते आमचेच मुलं आहेत. ह्या उदात्त हेतूने आम्ही प्रत्येक हॉस्टेलमध्ये जाऊन त्यांना कशा प्रकारे जेवण दिलं जातं याची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे. हॉस्टेल हे केवळ राहण्याची व्यवस्था नसून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वावलंबी कसं जगावं, एक शिस्त आणि एक व्यक्तिमत्व विकासाची एक मोठी संधी कशी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी नेहमीच परमेश्वर सरांनी सातत्याने त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी सुद्धा हॉस्टेलमध्ये राहत असताना अगदी हॉस्टेल संचालकाशी असतील किंवा विद्यार्थ्यांशी असतील असताना त्यांचं जे काय आदरयुक्त वर्तन असेल, त्या वर्तनाबरोबर त्यांनी ठेवलेली जी काही स्वच्छता आहे, स्वच्छ
शिस्त आहे ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी आहे. खूप काही सारं बोलण्यासारखं असतंय. पुढं खूप मोठा संघर्ष आहे. येणारी परिस्थिती ही दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. तिथं बसणारे सर्वच जण आपण एक वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेलो आहोत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर मे महिन्यामध्ये एका दोन कामाला अवकाळी पाऊस पडत असतात, परंतु 1 जून अगदी 1 दिवसाच्या अंतरावर असताना सुद्धा अद्यापही पाऊस पडलेला नाही. म्हणून भविष्यामध्ये खूप मोठी संकट असणार आहे. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवावी की आपल्यासाठी आपले वडील सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शेतामध्ये आपल्या रक्ताचा घाम करत आहेत याची एक जाणीव ठेवावी. आणि आपल्या वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेलं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात कसं येईल याच्यासाठी रात्रीचा दिवस करावा, प्रचंड मेहनत करावी आणि आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी स्वप्न केलेलं आहे, बघितलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड अशी मेहनत घ्यावी. पुढे 11वी आहे, 12वी आहे. नीटच्या परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काय झालं हे सगळं तुम्हाला अवगत आहे. तो झाला एक भाग. तरी याच्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण असेल महाराष्ट्रातल्या कोणत्याही क्लास तुम्ही जा, तुम्ही नांदेडला जा, पुण्याला जा, संभाजीनगरला जा, लातूरला जा, कुठेही अडचण आली, रात्री 1 वाजता जरी अडचण आली, मी संकोचपणे प्राध्यापक शिवाजी वराड सर आणि विजय बोर्डे सर यांना तुम्ही हमखास फोन लावा. आम्ही जरी व्यवहारात असलो तरी सगळी व्यवस्था तुम्हाला तिथं रात्री 1 वाजता पुरवण्याचं काम 100% आम्ही करू. तुम्हाला निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करा, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. एवढ्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अनुभवाच्या शिदोरीतून मिळाले आम्हाला अमूल्य ज्ञान. अनुभवाच्या शिदोरीतून मिळाले आम्हाला अमूल्य ज्ञान. प्रेरणादायी विचारांनी उजळलेले आजचे हे व्यासपीठ महान. आपल्या मार्गदर्शनाबद्दल मानतो आम्ही ऋण. आपल्या मार्गदर्शनाबद्दल मानतो आम्ही ऋण. हे विचार ठरतील आमच्या यशाचे खरे कारण. हे विचार ठरतील आमच्या यशाचे खरे कारण. खऱ्या अर्थानं सरांनी आपल्या अनमोल शब्दातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. भविष्यात कुठेही कधीही कोणत्याही ठिकाणी कधी केव्हाही जर अडचण आली तर खरोखरच सर आपल्याला मदत करतील अशी अपेक्षा. आणि यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी वराड सर यांना मी अशी विनंती करतो की विद्यार्थ्यांना शुभेच्छा मार्गदर्शन करावं. इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती असणारे या गेवराई तालुक्याची शैक्षणिक क्षेत्रातले रत्न, या गेवराई तालुक्यातल्या हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे असे आदरणीय विजयजी बोराडे सर, व्यासपीठावरती उपस्थित असणारे त्यांचे विद्यार्थी आदरणीय सुभाष सर आणि पालक प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय जमदारे साहेब आणि या कार्यक्रमाचे आयोजक तथा या हॉस्टेलचे संचालक आदरणीय परमेश्वर राठोड सर आणि आदरणीय आडे सर, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पालक वर्ग आणि विशेषतः उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक त्यांचं मनापासून अभिनंदन आहे, मनापासून स्वागत आहे. खरं तर सदैव बोलताना एक साधारणपणे वडिलांच्या कष्टाविषयी बोललं जातं, वडिलांच्या मेहनतीविषयी बोललं जातं आणि प्रत्येक मुलांना मुलींना वडिलांचं आकर्षण असतं. त्याचं कारण पण तसंच असतं. कारण चॉकलेट जरी घ्यायचं असेल तर त्याचे पैसे मागायचे असतील तर वडिलांकडून मिळतात असा अंदाज माझा आहे. कदाचित ते सत्य तितक्या
खरं तर मला वाटतं करोडो रुपये देऊन सुद्धा जी घरातली कामं एखादी स्त्री करणार नाही ती काम फक्त आपली आईच करत असते. हा अभिमान लेकरांनो शेवटच्या श्वासापर्यंत तयार करून ठेवा. तेच तुमचं खरं शिक्षण आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला निश्चितपणे सांगायला हवे. खरं तर आपण सध्या जगामध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे. आपण त्या ठिकाणी आपण जगत आहोत. आपली घालमेल सुरू आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्यांना वाटते आम्ही शहरात जाऊ, थोड्या बऱ्याच शहरात राहणाऱ्यांना वाटते आम्ही आणखी मोठ्या शहरात जाऊ. म्हणजे अशी एक वास्तविक सत्य परिस्थिती सध्याच्या युगात आहे. कारण एवढाच आहे, प्रत्येकाला धरून डोंगर याबद्दल आता या व्यासपीठावर मी बोलणार नाही. त्याच्या बाबतीत मी कधी वैयक्तिक आम्हाला संधी भेटली तर वैयक्तिकरित्या पातळीवरती बोलेल. आता तो इथला विषय आहे. पण आपण एकंदरीत आता 10वीतून विद्यार्थी पास करून पुढे पाठवतो. आता 10वी पास झाले म्हणजे आज हा जो काही सन्मानाचा सोहळा येतो इतका धाडस्त कार्यक्रम इथं जो काही आयोजित केलाय खरंच सर सलाम आहे तुम्हाला. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आतापर्यंत एकाही शाळेनं आणि एकाही कोचिंग क्लासेसनं सुद्धा आणि इथं काही हॉस्टेलचे संचालक आहेत, आमचे सर आहेत, तुमचे सर आहेत, आता खूप छान बाहेर असं सूत्रसंचालन केलं ते देखील हॉस्टेलचे संचालक आहेत. आता बसलेल्या पालकांनाही कन्फ्युजन झालं असेल. सगळी एका जागेवर येते मग आम्ही पुढे जायचं. बरोबर आहे का? तुम्हाला असं वाटतंय का नाही? याचा अर्थ तुम्हाला वाटत होता आमच्या भांडण करा असाच अर्थ होतोय याचा, असं मला प्रश्न आहे का मी म्हणत नाही. पण अतिशय छान आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित तुम्ही केला, त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून या पालकांच्या वतीनं देखील अभिनंदन, आभार आहे. आता खरं सांगायचं म्हणजे जीवनात उमरे साहेब आपल्याला जीवनात कधी कोणी झेंडूचं फुल सुद्धा गिफ्ट दिलं नाही. कशाचं फुल? झेंडूचं. मी गुलाबाच नाही म्हणलं. बरोबर आहे का? आणि इथं आल्याच्या नंतर तुम्ही इथं आम्हाला प्रत्येकाला फेटा बांधताय, आम्हाला शाल, आम्हाला श्रीफळ, आम्हाला पुष्पगुच्छ, आम्हाला मान, आमचे फोटो, आमचे व्हिडिओ, त्या रील्स मध्ये पुन्हा आपण सगळ्या हा इतरांचा सन्मान करण्याचं तुमच्या मनामध्ये जिगर असावं लागतं. लोकांना मोठं म्हणण्याची तुमच्या मनात उर्मी असावी लागते, ती ताकद असावी लागते, ती क्षमता, ती साहस, ते धैर्य तुमच्यामध्ये असावं लागतं. तेव्हाच एक परमेश्वर राठोड हे काम करतो. आता हा झाला तुमचा 10वी नंतरचा कार्यक्रम. पण खरा तुमचा जो कार्यक्रम आहे आता 11वी 12वी नंतर, आता याच्यामध्ये कोणी नीटला जातील, कोणी JEE ला जातील, कोणी आणखी कुठेही जातील. क्षेत्र अमर्यादित आहे. आताच माझ्याकडे 10वीचा विद्यार्थी घरी येऊन गेला, म्हटलं सर मला ऍडमिशन घ्यायचे, पुढे कशा संदर्भात काय केलं पाहिजे. मी त्याला एवढंच सांगितलं, त्याचे वडील चुलत भाऊ सगळी एज्युकेटेड फॅमिली आहे त्याची, 2 डॉक्टर्स आहेत, 2 शिक्षक आहेत, 1 वकील आहेत, आणि ते सगळे जण येऊन बसले होते. सगळे आमची चर्चा झाली. मी त्याला जाताना एकच शब्द बोललो, तू आपण जेव्हा येशील तेव्हा मला माहित नाही तू डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, लॉयर होशील, प्रोफेसर होशील, पण तू एक सुसंस्कारी निर्व्यसनी आई वडिलांची सेवा करणारा एक आदर्श पुत्र झाला पाहिजे. एवढीच एक अपेक्षा तुझ्या घेता नाही. तू किती काय कमावलं याच्यापेक्षा तू निर्व्यसनी कसा आहेस, तुझे संस्कार कसे आहेत, तू पुढे कसं जगणार आहेस हे देखील फार महत्वाचं आताच्या युगात सुरू आहे. आता हे मुलं कुठेतरी बाहेर जातील. या मुलांवरती आमचा 100% विश्वास आहे की या मुलांना कुठलेही वाईट वळण किंवा संस्कार लागणार नाही. यांच्यावर विश्वास आहे, याच्यात दुमत नाही. पण यांच्या शेजारी बेंचवर येऊन बसणारा कोण आहे हे निश्चितपणाने माहिती. इथं माहितीये संस्कारच्या शेजारी शिवराज बसतो, आपले रोहन बसतो, इतके माहिती आहेत मुलं.
ते आपल्या परिसरातले, ते आपल्या तालुक्यातले, ते आपल्या गावखेड्यातले, ते आपल्या तांड्यातले कोण, हे आपल्याला माहिती. पण आता तिथं कोण येऊन बसतो, एखाद्याचं नशीब चांगलं असलं तर एखादा हुशार विद्यार्थी आपल्या बेंचवर येऊन बसेल, आणि आपलं नशीब खराब असेल तर एखादा चांगला नायक खलनायक आपल्या शेजारच्या बेंचवर येऊन बसेल. आता हा सगळा काही भाग तो त्या ठिकाणी आपला निश्चितपणे नाही. पण याच्यामध्ये समोरच्यानं कसं असावं, याच्यापेक्षा आपण कसं असावं हे देखील विद्यार्थ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवावं. विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षेविषयी आता भारतामध्ये पेपर फुटीचं प्रकरण यावर्षी बाहेर पडलं. पेपर कुणी फोडला? थोडं मोकळं बोला, श्वास सोडून देऊ नका. तुमचा श्वास पडला म्हणजे तुम्ही पेपर कुणी फोडला? मोठ्याने सांगा, घाबरू नका, त्याला काय लाईव्ह चालू इथं. पेपर कुणी फोडला? आता यांना वाटतंय आम्ही तेच कसं नाव लावून नंतर तुम्ही द्यायची, असं वाटतंय का नाही? मला पाहिजे सर, त्याच्या बातम्या अशा लागल्या, याच्या बातम्या अशा लागल्या, सुंदर सुंदर बातम्या. पहिला मुद्दा, पेपर फुटला, पेपर सेट करणारा कोण? XY. पेपर सेट करून दिला ती एजन्सी कोण आहे? NTA. बरोबर आहे नाही? बरं, याची एक सिस्टम असतो, मला वाटतं या ठिकाणी बसलेल्या पालकांना माहित असेल. NTA चा पेपर सेट, नीटचा पेपर सेट कसा होतो? एका सब्जेक्ट साठी 10 लोकांची टीम असते. किती लोकांची? आणि ही टीम कोण आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाइड करतं. नीट ही परीक्षा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर चालत नाही. ही कोणाच्या अंडर चालते? ही देश पातळीवरची परीक्षा आहे. मग या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेमध्ये हा पेपर सेट करण्यासाठी जी एका विषयाचे किती शिक्षक असतात? या त्यांची टीम असतात. मग त्या प्रत्येक टीम कडून एक पेपर घेतात. आता समजा उदाहरणार्थ संस्कार आहे, नकुल आहे, त्यानंतर शिवराज आहे, हे असे 10 पोरं एका विषयाच्या, यांच्याकडून 10 पेपर आपण घेतले. किती पेपर घेतले? 10. आणि त्या NTA बॉडीमध्ये मी आहे समजा, असं गृहीत धरू का? नाही तर म्हणतात छापून नाही तुम्ही, बरं आहे सर, असं वाटायचं आहे ना. आता हा पेपर कोणाकडे आले? माझ्याकडे आले. बरोबर. मग हे पेपर आल्याच्या नंतर एकूण जे पेपर मध्ये क्वेश्चन पडणार आहे हे मला थोडं कळतं तरी सांगतो, मला काही जास्त कळतं असं म्हणायचं नाही मला सर. पण मला जेवढं कळतं तेवढं फिजिक्सचे 45, हुमरे साहेब, केमिस्ट्रीचे 45 आणि बायोलॉजीचे 90. बरोबर. असे एकूण 180 प्रश्न, 720 मार्क्स, अशा पद्धतीने हा पेपर असतो. बरं, एक पेपर सेट तयार करून देताना एकाच पेपर कडून आपण किती क्वेश्चन घेतले? एका शिक्षकाकडून, एका प्राध्यापकाकडून 45. असे किती जणांकडून घेतले? 10 जणांकडून. मग या 10 जणांच्या पेपर मध्ये तुम्ही 5-5 प्रश्न काढून टाका ना त्याच्यात. तुम्हाला कोणी शिकवलं? सगळा पेपर संस्कारच टाका ना. आताच पेपर तुम्ही संस्कारचा कसं काय टाकायला लागले? आणि संस्कारला एवढं कन्फर्म कसं माहिती माझाच पेपर देणार आहे? म्हणजे मला वाटतं जी काही NTA एजन्सी आहे, कधी कधी काय होतं, चोर सोडून सांगण्याच्या भाषा असा देखील प्रकार असतो. या एजन्सी मध्ये जे लोक आहेत, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, योगायोगानं मोठा बकरा मासा गळाला लागला, त्याच्या नावावर फक्त तुम्ही तुमचं वागून चालणार नाही, याच्या मुळापर्यंत जावं लागेल. अहो 10 आमची ही जी काबाड कष्ट करणारी मंडळी सर, हा एक बोलण्याचा विषय नाही, हा काय भाषण ठोकण्याचा कार्यक्रम नाही. शेतामध्ये असल्या उन्हाच्या आजही माझ्या बाबा शेतात काम करतात. आम्हाला माहिती, आम्ही जर पाठीमागून शेतात काम केलं 1-2 तास काम केल्यानंतर आमच्या जीवाची काही लाई होते. 24 तास आमचे या ग्रामीण भागातले लोक शेतात कष्ट करतात, मेहनत करतात, तुमच्या तिथं याच्यावरती पैसे आणून भरतात. आणि जर शासकीय यंत्रणा जर चुकीच्या वागायला लागल्या तर आम्ही नेमकं जायचं कोणाच्या दारात, हा आमचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या आम्ही तुम्ही कंपेअर आम्हाला त्या राजस्थान पट्ट्याचे क्लासेस सोबत करू नका. तुम्ही आम्हाला कंपेअर लातूर, संभाजीनगर, नांदेड, पुणे, मुंबई इत्या क्लासेस सोबत करू नका. आम्ही फार छोटे क्लासेस वाले होते.
आम्ही आपल्या ग्रामीण भागातल्या वाडी वस्ती तांड्यावरचे 5,000-10,000 रुपये फक्त घेऊन त्या लेकरांना स्टडी मटेरियल देऊन त्यांचं वर्षभर शिकवून पूर्ण करणारे आम्ही लोक. तुमचा जो संबंध आमच्याकडे बघण्याचा हा निश्चितपणे आम्ही एवढे मोठे क्लासेस वाले नाहीये. आम्ही फार तर बाळगायला महत्त्व असणारे लोक. डिझेल पेट्रोल आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही वेळेवर. इतक्या परिस्थितीतून आम्ही संघर्ष करणारे लोक. आता तुम्ही मला बोराडे सर लई 30 सेकंद आहे. आता मला तर मोठा दिसतोय. आता सगळेच विजय बोराडे नसतात. काय बरोबर आहे का चुकले? त्यांच्या नशिबाने त्यांच्या आई वडिलांची पुण्य आहे, त्यांच्याकडे त्यांच्या आजी आजोबाची पुण्य आहे त्यांच्याकडे. सगळेच विजय बोराडे नसतात. पण तेवढं सगळं असताना सुद्धा विद्यार्थी मला या तालुक्यातला ठरवायचा आहे म्हणून 21 विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारा सुद्धा फक्त विजय बोराडेचा असतो. हे या तालुक्यातल्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पालकांनी हृदयावरती करून ठेवलं पाहिजे. हा विश्वास या निमित्तानं मला या ठिकाणी द्यायचा. खरं तर अशा काही घटना पाहिल्या आणि ऐकल्याच्या नंतर फार अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. इथं आपण किती मेहनत करायची, किती कष्ट करायचे आणि आज एखाद्या व्यक्तीच्या बदनामीमुळं, मीडियाच्या प्रोपगंडामुळं जर त्या ठिकाणी सर्वसामान्य लेकरांचं नुकसान जरी होणार असेल तरी कुठंतरी थांबलं पाहिजे. या शासकीय यंत्रणांवरती त्या ठिकाणी कठोर निर्बंध या शासनानं लावले पाहिजेत. सर मी प्रामाणिकपणे सांगतो 2018ला अरे भाबडे लोक जो आपली MCI ही परीक्षा कंडक्ट करत होती, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. हे एनडीए नव्हतं तेव्हा. 2018च्या अगोदर सिंगल घोटाळा झालेला तुम्ही मला सांगा नीटच्या जेडब्ल्यूच्या पेपर. जे इथपर्यंत आणखी सुद्धा होत नाही. 2018च्या बिफोर नीट मध्ये सिंगल घोटाळा झालेला तुम्ही मला दाखवा. जेव्हा 2019 पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे हे वर्ग झालं तेव्हापासून मात्र घोटाळ्यांची रीत काय एवढी टाळूवरचं म्हणजे मळ्यावरचं लोणी करणारी माणसं ही झाली. आता आम्ही मास्तर असल्यामुळे आम्हाला भाषेला बंद नाही, पण कधीपर्यंत सहन करायचे मुंडे साहेब. ज्याचे लेकर आता 12वी झालेत ना, ज्या पोरापुरीने आता परीक्षा दिलेत ना, 2 वर्षापूर्वी अभ्यास केलेला आहे त्यांनी. आता तुमची माझ्या बघतो ना, मी सांगतो तुम्हाला गंमत तुमची कशी. तुम्ही 10 क्लासेसला जाणार आता. किती क्लासेसला जाणार नाही तुम्हाला? तुम्ही इथंच नाही आम्हाला शिवाय देत होते. आता कळून तुम्हाला झापका कसा असतो. तुम्ही आता 10 क्लासेसला जाणार. क्लासेस मध्ये संचालक तुम्हाला भेटणार नाही. तुमचं पोरग शिकून घरी येणार. पहिला मुद्दा गेलं की बाहेर बसणार. ऍडमिशन होतं एकदम भारी समजून सांगणार. समजून सांगायला भारी मला माणसं तुम्हाला ते एकदम पटणार. समजून सांगितलं बरोबर. मग तुम्हाला सांगितलं जाणार तुमची ही स्पर्धा परीक्षा घेतली, तुम्हाला एवढं डिस्काउंट आहे. लोक म्हणून आपण एवढे पैसे घेतो पण तुमचे एवढे असतात असतो. तुम्हाला त्याच्या म्हटला दिसतो. पण तुम्ही त्यावेळेस थांबणार नाही. तुम्हाला दुसरा बघून असं ऊन पडे 42-43 डिग्री सेल्सिअस घामाच्या धारा तुम्ही दुसऱ्या क्लासला जाणार. तिथं बघणार ते सांगणार 1,80,000 डिस्काउंट होऊन 1,50 पर्यंत तुमचं ऍडमिशन होईल. अरे इथं 15 रुपये बघायला भेटणार मला भेटी आणायला तुझं काय शिकवतो. मग तुम्ही तिसरा क्लास बघणार. आपल्याला तिथं असं लाईट ठेवलं जातं. लाईट बोराडे सर लाईटच्या कसं काय म्हणतात. बोराडे सरचा मुलगा पुण्याला शिकायला होता. मुलीलाही पुण्याला टाकायचं होतं पण आपले जेव्हा 11वी-12वीचे क्लासेस होते. बोराडे सरांची मुलगी नाटामध्ये जेई मध्ये भारतातून 9व्या क्रमांकानं पास झाली. बरं झालं त्यावेळेला असं काय नाही ना लोक म्हणले असते यांची पण सर म्हणले असते लोक. म्हणजे तुम्ही किती प्रामाणिक इमानदारी सगळी शून्य किंमत आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे हे सगळं होऊ शकतं. पण आपल्या गेवराईमध्ये हे शिक्षणाचं महत्व निर्माण झालं. तुम्हाला नजीकच्या काळातल्या काही गोष्ट माहित असेल. बीड जिल्ह्यातलं शैक्षणिक क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव हे आंबेजोगाईचं होतं. सर बरोबर आहे. ज्या वेळेला शुभांगी पोपरे नावाची ग्रामीण भागातली ज्या मुलीची वडील एक पंतवाडीची मुलगी, शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी, जेव्हा या गेवराई तालुक्यातून त्या मुलीनं 100%पैकी 100% गुण प्राप्त केले, महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकानं पास झाली आणि या गेवराईचं नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये
सुवर्ण अक्षरामध्ये जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात लिहिलं गेलं आणि तेव्हा इतिहास घडला गेवराईकडे शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा नजरिया या पूर्ण जिल्ह्याचा बदलला आणि त्याच्यामध्ये शारदा कोचिंग क्लासेसचा हा खालीचा नाही तर मी बोराडे सरांच्या साक्षीने सांगतो, अभिमानाने सांगतो की तिथं सिंहाचा वाटा हा शारदा कोचिंग क्लासेसचा होता हे त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला माहिती असतं. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या पुढे जाणाऱ्या परीक्षांना सामोरं जात असताना पुढच्या वर्षी पेपर फुटल का, माझं कुठं रुगाड लागल का, असल्या विषयावर वेळ न घालवता तुम्ही फक्त तुमच्या प्रामाणिक अभ्यासावरती लक्ष द्या. कारण सत्यमेव जयते, शेवट विजय हा सत्याचाच होतो. म्हणून तुम्ही होणाऱ्या चर्चा, इतर गोष्टी या गोष्टींकडे लक्ष न देता तुमचं फक्त जसं अर्जुनाचं लक्ष फक्त त्या गिरगिर फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यावरती होतं तसं तुमचं लक्ष येणारी कोणतीही परीक्षा असो त्याच्यात मला मार्क्स आउट ऑफ पाडायचे त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि त्या पद्धतीनं काम करा. पुनश्च एकदा आपल्या सर्व पालकांचं, या हॉस्टेलच्या संचालकांचं आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांचं अगदी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमच्या पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बोलत असताना जर काही चुकलं असेल तर ते आम्हाला वापस द्या. काही बरं वाटलं असेल, कारण तुमच्या कानाला बरं वाटावं याच्यासाठी मी कधी बोलत नाही, तुम्हाला खरं ऐकून घेण्याची सवय लागावी हाच आमचा उद्देश या क्षेत्रामध्ये काम करतानाचा निश्चितपणे आहे. नाही तर मग मोठे गावकर सरांचं कानाला बरं वाटत होतं, कसा झटका लागला हे थोडंसं त्या ठिकाणी आपण लक्षात घ्या. एवढे लाईक तेवढी कट करून टाका. धन्यवाद सर. खरोखरच